पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाची सरकारकडून दखल। मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना फोन। दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचे आदेश। मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश। उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई। कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100% प्रचार केला नाही। मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खतखत, तर कार्यकर्ते मनापासून झटले। 19-20 होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। राज्याचा 12वीचा निकाल 93.37%। कोकण विभाग अव्वल, तर छत्रपती संभाजीनगरमधील रेणुका बोरमणीकरला 100% गुण। नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश। एका पालकाला बेड्या, तर 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल। मराठवाड्यात जलसाठ्यानं तळ गाठला। हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत। टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड। आचारसंहितेचे नियम शिथिल करून चारा उपलब्ध करून द्या, अंबादास दानवेंची मागणी। तर अनेक जिल्ह्यात 45 दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचं उत्तर। जळगाव जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट। तापमानाचा पारा 46 अंशांवर। उन्हामुळे जळगावकर हैराण। स्तनपान करताना गॅलरीतून पडलेली 7 महिन्यांची चिमुकली सुदैवानं बचावली, पण ट्रोलिंगमुळे आईनं जीव दिला। चेन्नईतील हृदय हेलावणारी घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।